तर भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना हा टोला लगावलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले काही नेते भाजपबरोबर चांगले सलगीमध्ये असल्याच्या बातम्या ज्या कळतात त्यावरून अशा प्रकारे राऊतांनी टोला आणलाय. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागलेली आणि तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही असं संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना हा टोला आणलाय. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी घडूळ पाणी पित नाही. बरं, त्यांना तहान नक्कीच लागली आहे, सत्तेची सगळ्यांना लागली असेल. कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, अमुक आहेत तमुक आहेत. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी. नवीन जाऊन काय करणार? राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही. परंतु एक निश्चित आहे, शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातोय की काय अशी शंका निश्चित तयार होते. हे कधी एकत्र येतील, कधी युती होईल याबाबतचा खऱ्या अर्थानं उत्तर हे दोघंच देऊ शकतात. परंतु काही लोकांना सत्तेमध्ये जर हे जर आले तर आपली संधी हुकतील याची भीती निश्चित आहे.